आमच्या स्मरणामध्ये राहतील हे मात्र निश्चित आहे। यानंतर या ठिकाणी मी मंचावरती आमंत्रित करतोय रवींद्र तम्मेवार सर यांना आणि कृपया 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करा। खरं तर 2-3 मिनिटांमध्ये बोलणं लागतात नाही, पण बोलतो। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, खऱ्या अर्थानं कागदावर म्हणा, निसर्ग नियम म्हणा, वय ज्यांचं वाढत चाललंय, पण आजही चिरतरुण म्हणून ज्यांच्याकडे आम्ही बघतो असे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भगवानराव पाटील साहेब, कारण त्यांच्याकडे बघितलं की आम्हाला खऱ्या अर्थानं ऊर्जा मिळते। आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय विक्रम काळे साहेब, ज्यांच्यामुळे आम्हाला या शिक्षण क्षेत्रात उडी घेण्याचं बळ आलं आणि ज्यांच्या आभारमायनं आमचं जीवन पुलकित झालं, असे आमचे सर्वांचे, आम्ही त्यांना खरं तर दैवत म्हणतो, असे खंडेराव जगदाळे सर। खऱ्या अर्थानं जगदाळे सरांच्या खांद्याला खांदा लावून हा पुरस्कार हिरकणी पुरस्कार म्हणून गौरवला जातो। आमच्या सुरेखाताई शिंदे आज वयाच्या, आता त्यांचे सर्व्हिस फक्त 9 वर्ष राहिली, पण पायाची भिंगरी कमी होत नाही, पळत राहतात आणि पळत राहतात आमच्या सुरेखाताई शिंदे। आणि खरं तर सर्वांचं या ठिकाणी मी नाव आणि घेऊ शकतो, पण एक अजून नाव आवर्जून घ्यायला हवं की या ठिकाणी अनेक जणांकडून मी ऐकलं, पण खऱ्या अर्थानं बाप्पा, कदाचित तुम्हाला सुद्धा मी हे हक्काने सांगतो की मला जर लातूरच्या बोर्डात काम पडलं आणि मी फोन लावला, वैशालीताई पाटील मॅडम अडचण आहे, ठीक आहे माणूस पाठवते, ताई नाशिकच्या विद्यापीठात अडचण आहे, ठीक आहे माणूस पाठवते, ताई नागपूरला अडचण आहे, ठीक आहे माणूस पाठवते, काम थांबत नाही। कदाचित एखाद्या वेळेस तुमच्याकडून व्यापामुळे आमचं काम विसरतही असेल, पण ताई आमचं काम कधीच थांबू देत नाही। असं एक मोठं व्यक्तिमत्व आमच्या आज कृती समितीच्या परिवारात जुळलंय। खऱ्या अर्थानं कृती समितीच्या नाही तर आमच्या मराठवाड्याच्या त्या वाघीण आहेत, आणि मी तर त्यांना हक्कानं त्या व्यासपीठावर सुद्धा सांगायला घाबरणार नाही, मी त्यांना डॉन म्हणतो, लेडी डॉन। कारण खऱ्या अर्थानं आज गरज आहे। बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा। आम्हाला आता ताकद आली, बळ आले, तोंडात वाजवणारी एक वाघीण आमच्यात सामील झाली, याचा आम्हाला अभिमान आहे। एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे। खरं तर आता जास्त बोलायचं नाहीये, आयोजकांनी 2 मिनिटाचा वेळ दिलाय, फक्त 2च मिनिटं बोलणार आहे। बाप्पा, आज आपलं सरकार आहे, हे सरकार का आहे हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय। खरं तर तुम्ही असा नका गैरसमज करून घेऊ की आता एक फॅशन झालेली आहे, तुम्हाला माहित आहे की आमदारांच्या विरोधात बोलायचं आणि प्रसिद्ध व्हायचं अशी एक फॅशन सुरू आहे सध्या आमच्या मराठवाड्यात जोरदार चालू आहे। पण आम्ही ऑलरेडी प्रसिद्ध आहोत, आम्हाला गरज नाही प्रसिद्धीची, हे सगळ्यांना माहिती आहे। आणि त्यामुळे बाबा, तुमचं सरकार का सत्तेवर आहे हे तुम्ही जाणून घ्या। बघा, बीजेपी सरकारला आम्ही नाकारलं 2018ला, याच लातूरात आम्ही आंदोलन केलं होतं, आंदोलनाचं नाव होतं शिक्षकांचा तळतळाट, आणि तो तळतळाट त्या सरकारला भोगावा लागला, कारण त्यांनी जे केलं ते मला वाटते जगाच्या इतिहासात कोणीच केलं नसेल। एवढा मोठा अपमान शिक्षकांचा करण्याचं पाप त्या सरकारने केलं होतं। पण काय केलं होतं त्याचं एक उदाहरण देतो, ते तुम्ही नक्की लक्षात ठेवा की काय झालं। एक राजा असतो आणि त्या राजाला की नाही त्याच्यासाठी एक सल्लागार नेमायचा असतो, आणि काय करावं म्हणून तो काय करतो, सगळ्या त्याच्या राज्यामध्ये दिवंडी फिटवतो की अतिशय हुशार, चाणाक्ष, बुद्धिमान असा सल्लागार राजांना पाहिजे, आणि त्याच्यासाठी सर्वांनी मुलाखती द्याव्या। मग असं सगळीकडे शोधून कुठेही सापडत नाही। मात्र होतं काय की एका ठिकाणी त्यांना एक आंधळा व्यक्ती सापडतो, आणि त्यांना कुठेतरी सजेशन देतं की याला तुम्ही सल्लागार म्हणून नियुक्त करा। आणि राजाला थोडस शंका येते की आंधळ्या माणसाला सल्लागार नेमायचं म्हणजे आपल्या राज्याची वाट लागणार, पण तरी सुद्धा ज्यांनी सल्ला दिला त्यांचं ते ऐकतात, आणि तो सल्ला ऐकून ते काय करतात, त्याला तिथं नियुक्ती देतात। आता राजा काय करतो की पहिल्यांदाच परीक्षा घेण्याचं ठरवतो की आपण ज्याला नेमले ते योग्य आहे का नाहीये, आणि मग त्या राजाच्या मुलासाठी मुलगी बघण्यासाठी जायचं असतं। राजा म्हणतो तुम्ही माझ्या सोबत चला, त्या आंधळ्याला सोबत घेऊन जातो, मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू होतो। कार्यक्रम पाहण्याचा सगळा संपल्याच्या नंतर राजा घरी आल्यावर सल्लागाराला विचारतो की मुलगी कशी आहे, मुलासाठी करावी का नाही करावी। आंधळा म्हणतो बिलकुल करू नका। राजा म्हणतो का, कारण मला असं वाटतं की ती खानदानी मुलगी नाहीये। आता राजा परेशान होतो, खानदानी मुलगी नाहीये म्हणजे काय, माझं तू तर आंधळा आहे, पाहिलं काही नाही, असा कसा बोलतो। त्यावेळेस त्या
आंधळ्यानं राजाला सांगितलं, मला माहित नाही काय तुम्ही चौकशी कशी करायची करा, राज्य तुमचं आहे, पण त्या बाईच्या पायाच्या घुंगराच्या चालीवरून मी असं ओळखलंय की ती मुलगी तुमच्या मुलासाठी योग्य नाहीये. राजाला वाटतं बरं, आणि तो चौकशीचे आदेश देतो. खऱ्या अर्थानं ते उत्तर योग्य निघतं आणि त्यांनी मग त्यांना लक्षात येतं की कुठेतरी आपल्याला योग्य सल्लागार मिळालाय. पुढच्या वेळेस काय होतं, राजाला एक चांगला रुबाबदार घोडा पाहिजे असतो आणि म्हणून राजा घोडा निवड करण्यासाठी जातात. परत त्या आंधळ्याला सोबत घेऊन जातात. आंधळ्याला विचारतात की हा घोडा योग्य आहे का. तो आंधळा काहीतरी बघतो, भिचकतो, त्या घोड्याला हात लावतो आणि नंतर राजाला सांगतो हा घोडा घेऊ नका, किती दिसायला सुंदर असू द्या, या घोड्यात दम नाहीये. राजा घरी येतो, विचारतो की असं का. तो घोडा किती सुंदर होता, रुबाबदार होता, दिसायला एकदम तरणभान जसा असतो तसा होता, का नाही सांगितलं. त्यावेळी आंधळा म्हणतो की त्या घोड्याच्या अंगाला जेव्हा मी हात लावला तेव्हा त्याच्या अंगावरून म्हशीच्या शेणाचा वास येत होता. त्या घोड्याची जी वाढ झालेली आहे ना ती कुठं घोड्याच्या तमिलात नाही तर म्हशीच्या गोट्यात झाली आहे. असला घोडा घेऊन तुम्ही फसणार असाल, त्याच्या नादी लागू नका. आता हे सगळं होत असतं जेव्हा पहिल्या वेळी राजाला सल्ला मिळतो की तुम्हाला ही मुलगी करायची नाहीये. राजा काय करतो साहेब माहितीये का, त्या आंधळ्याला 20 किलो गहू बक्षीस म्हणून देतो. सल्लागाराला 20 किलो गहू बक्षीस म्हणून देतो. ज्यावेळी घोड्याचा सल्ला मिळतो की हा घोडा तुम्ही घेऊ नका, परत एकदा राजा काय करतो माहितीये का की त्याला 20 किलो गहू बक्षीस म्हणून देतो. आता तिसरी वेळ येते. तिसऱ्या वेळेस होतं काय, राजाला कुतूहल वाढायला लागतं की नेमकं काय चाललंय. आणि राजा काय म्हणतो, माझ्याबद्दल तुमचं मत काय. कुणाला विचारतो, सल्लागाराला. आणि सल्लागार काय उत्तर देतो ऐका साहेब. तो राजाला म्हणतो की तुम्ही सुद्धा आहे ना या राजपरिवारात जन्माला आलेले नाहीये, तुम्हाला कोणीतरी उचलून आणलेलं आहे आणि त्याच्यात तुमची वाढ झालेली आहे. राजाला असं उत्तर दिल्यानंतर प्रचंड राग येतो. राजा ताडकन जातो आणि आईला जाऊन भेटतो आणि विचारतो, आई माझा सल्लागार असा म्हणतोय खरं काय आहे. आई डोळ्यात पाणी आणते आणि म्हणते खरं आहे की तुझी जी वाढ आहे ना या घरात तू जन्माला नाहीये, तर तुला आम्ही एका माणसाकडून दत्तक घेतलं होतं. मात्र कारण तुझं नशीब चांगलं होतं की तुला या राज्याचा राजा होता आलं. राजाच्या डोळ्यात पाणी येतं आणि परत एकदा राजा काय करतो, त्याला 20 किलो गहू देतो. पण त्याला हळूच विचारतो की साहेब, म्हणजे सल्लागाराला विचारतो तू कसं ओळखलं की मी राजघराण्यात जन्मलेला नाहीये. त्यावेळी त्या आंधळ्यानं दिलेलं उत्तर साहेब तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आंधळा एकच वाक्य म्हणतो की मी इतक्यांदा तुमच्यासाठी चांगलं काम केलं आणि प्रत्येक वेळा तुम्ही मला काय केलं तर 20-20 किलो गहू देण्याचं काम केलं. अरे राजघराण्यात जन्मलेला माणूस असं तुकड्या तुकड्यामध्ये कोणाला बक्षीस देत नसतो. आणि त्यामुळं मला असं वाटतं की साहेब, तावडे साहेबांनी आणि भाजप सरकारने हेच पाठ केलंय. आम्ही तुमच्यासाठी, तुमचं राज्य घडवण्यासाठी लढतोय, आम्हाला तुकड्यातलं भीक देतायत. ते भीक त्यांनी दिलं म्हणून त्यांना आज घरी जावं लागलं. हे पाप आपल्या सरकारकडून होता कामा नये. तुकड्या तुकड्यामध्ये देणं बंद करा. एकदाच काय ते प्रचलित अनुदान देऊन टाका. आणि मला वाटतं ती ताकद तुमच्यातच आहे हे आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून आम्ही कधीही सदैव तुमच्या पाठीशी तेवढ्याच ताकदीनं उभं राहू आणि राहणारच. एवढंच या ठिकाणी सांगतो. कुणाला वाईट वाटलं असेल तर या ठिकाणी मी खरं सांगतो, मनापासून सांगतो, माफी मागणार नाही. कारण माझा हक्क आहे आणि म्हणून मी बोलतोय. बाकी आपण सर्व सुज्ञ आहात. आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. नजर चुकीनं कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर कान धरून माफी मागतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.